एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये असेल आणि त्याने जर ते अवगत केलं तर त्याला वयाचं अजिबात बंधन नाही. एखादा कमी वयाचा मुलगा देखील चांगले पैसे कमवू शकतो. फक्त आधी काय यायला पाहिजे, अंगात स्किल यायला पाहिजे. आणि तसंच आपल्या संस्थेने करून दाखवलेलं आहे आणि त्यांच्या गुणांनी ते साध्य करून दाखवलेलं आहे. आपल्या संस्थेचे विस्तार अधिकारी आहेत, एकदम कमी वयाचे, वय फक्त आहे 20 वर्ष. आणि संस्थेचा मानाचा जो दिला जाणारा पुरस्कार व्यसन मुक्ती आणि मधुमेह मुक्ती दूत हा सुद्धा त्यांना जाहीर झालेला आहे. आपल्या संस्थेमध्ये जवळजवळ महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये ते देखील कमवतात. आणि एकदम कमी वयामध्ये, वयाच्या 20व्या वर्षामध्ये रेनॉल्ड डस्टर सारखी तिने गाडी पण परचेस केलेली आहे. त्यांना बघूया का? तर मी इन्व्हाइट करतो अली सय्यद साहेबांना, विस्तार अधिकारी अली सय्यद साहेब, जोरदार टाळ्या. माझं नाव अली सय्यद आहे. माझं वय वर्ष आता 19 पूर्ण म्हणजे 20 रनिंग आहे आणि मी स्टुडंट आहे. गेले 10 महिने झाले मी या संस्थेत जोडून हे संस्थेचं कार्य करतोय. माझे वडील रफिक सय्यद सर हे ह्या गेले वर्षभर या संस्थेत जोडून काम करतात. त्यांचं सर्व काम हे मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन आणि सर्व काम हे घरी बसून असतं. तर मी घरी बसल्या बसल्या रोज त्यांचे फोन कॉल वगैरे सगळी माहिती ऐकायचो आणि मला आश्चर्य वाटायचं की बा एखाद्या व्यक्तीशी ती बोलतात आणि बोलल्यानंतर थोड्याच वेळानंतर त्या व्यक्तीचे पैसे त्यांना येतात आणि तो व्यक्ती ऍड्रेस पाठवतात. ते घरी बसूनच लोकांना औषध घरपोच पाठवतात. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तो असला तर घरी बसून त्याला औषध पाठवतात. त्यांना घरी बसून पैसे मिळत आहेत आणि हे घरी बसून लाखो रुपये मिळवतात. तर ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. एके दिवशी सहज आमची चर्चा चालू असताना मी त्यांना विचारलं की बाबा हे तुम्ही संस्थेचं काम करताय, कशा पद्धतीने करताय आणि तुम्ही ऑनलाईन हे काम घरी बसून कसं करताय. तर त्यांनी मला थोडक्यात संस्थेविषयी माहिती दिली की बाबा हे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आम्ही ऍड करतो आणि काम करतो. आणि सहज एक मज्जा म्हणून की माझ्या नंबरची मी त्यांच्याकडून ऍड बनवून घेतली आणि माझं जे फेसबुक अकाउंट होतं, व्हॉट्सअप अकाउंट होतं, सहज टाकायचं म्हणून मी त्या व्हॉट्सअपला फेसबुकला टाकलं आणि टाकल्यानंतर त्याच दिवशी मला जवळपास 7 ते 8 कॉल आले. आणि मला संस्थेबद्दल काय माहिती नसल्यामुळे त्या प्रोडक्ट विषयी मला काय बोलता येत नव्हतं. त्यामुळे मी त्या फोन कॉलवर बोलण्यासाठी माझ्या वडिलांची मी हेल्प घेतली आणि हेल्प घेतल्यामुळे जवळपास 7 ते 8 कॉल मधले 3-4 कॉल कन्फर्म झाले. त्या व्यक्तीने माझ्या अकाउंटला पैसे पाठवले आणि मला ऍड्रेसही पाठवला. मला आश्चर्य वाटलं की बाबा ज्या व्यक्तीने अजून मला बघितलंच नाहीये, जो व्यक्ती मला ओळखत नाही, तो व्यक्ती मला पैसे कसं पाठवतोय आणि माझ्याकडनं औषध कसं काय घेतोय. म्हटलं काय काम हे काय तर वेगळं आहे आणि आपल्याला करण्यासारखं आहे आणि घरी बसून आपण हे करू शकतो पार्ट टाइम म्हणून. आणि ऍज अ स्टुडंट म्हणून मी फुल टाइम करत नव्हतो, पार्ट टाइम म्हणून करायला मला विचार होता. म्हटलं बा आता संस्थेमध्ये जर येऊन 2 दिवसाचं प्रशिक्षण करून पूर्णतः ह्या संस्थेबद्दल माहिती घेऊया आणि मग काम करायचं ठरवूया. मग संस्थेच्या प्रशिक्षणाला आलो आणि प्रशिक्षणाला आल्यानंतर 2 दिवसात जेव्हा मी ट्रेनिंग केलं, सादिक सरांनी जे ट्रेनिंग दिलं ते इतकं चांगलं होतं. म्हणजे कामाबद्दल तुम्ही ज्या बऱ्याचशा गोष्टी ह्या शिकल्यात, तर त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात ज्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या नाहीत त्यापेक्षा काही अधिक गोष्टी आम्हाला ह्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मला शिकायला मिळाल्या आणि त्याच गोष्टींचा उपयोग आता मला जीवनामध्ये होत आहे. त्याचबरोबर हे काम मी ट्रेनिंग केल्यानंतर मी निश्चित केलं की मला हे काम करायचं आहे, कारण हे मेडिकल फील्ड रिलेटेड काम होतं आणि माझं लहानपणापासून एक स्वप्न होतं की आपल्याला मेडिकल फील्डमध्येच काम करायचं आहे आणि आपली संस्था पण बाबा प्रोडक्टच्या माध्यमातून मेडिकल फील्डमध्ये थोडक्यात काम करते. तर मी ठरवलं की बाबा आता आपण मेडिकल फील्डमध्येच या संस्थेमध्येच काम करायचं. तर अजून मला पूर्णतः म्हणजे काम करायचं नक्की होतं, तर कशा पद्धतीने काम करायचं हे नक्की नव्हतं. म्हणजे त्याला व्हॉट्सअप फेसबुक कसं हाताळायचं किंवा कशात ज्या टेक्निक्स आहेत त्या माहीत नव्हत्या. त्यामुळे मी आपले असलम शेख सर असतील, सुहास पाटील सर असतील, संतोष पवार सर असतील, प्रशांत सर असतील, हिना मॅडम असतील, यांची मदत घेतली मी या गोष्टी शिकण्यासाठी. तर 3 ते 4 महिने या सगळ्या गोष्टी मी शिकत होतो त्यांच्याकडनं. ज्या कसं एखाद्या व्यक्तीला फोन आला की कसं बोलायचं किंवा ऍड कशी करायची, जाहिरात लोकांपर्यंत कशी पोहोचवायची आणि हे शिकत असताना मला आणि ह्यांच्या शिकण्यामुळे मला चांगला अनुभव आला आणि हे मी काम करत गेलो आणि हे काम करत असताना माझं काम इतकं चांगलं व्हायला लागलं की जवळपास माझा इन्कम पण चांगला झाला. जवळपास आता सरांनी सांगितलं की 2 ते 2.5 लाख रुपये ह्या संस्थेच्या माध्यमातून ह्या कामातून मला मिळायला लागले. त्याचबरोबर सगळ्या संस्थेचा सगळ्यात कमी वयाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत आणि शुगर मुक्ती दूत पुरस्कारही मला जाहीर झाला. त्याचबरोबर सगळ्यात कमी वयाचा विस्ताराधिकारी मी आहे व त्याचबरोबर समाजामध्ये किंवा माझ्या पै-पाहुण्यांमध्ये किंवा मैत्रपरिवारामध्ये माझी वेगळीच एक इमेज तयार झाली आणि हे सर्व ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या फक्त आणि फक्त या संस्थेच्यामुळे झालेल्या आहेत. त्यामुळे मी संस्थेचं व सादिक सरांचं एकदा आभार मानतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तीमुळे मी ह्या संस्थेशी जुडलो गेलो तो महत्वाचा आहे. तो व्यक्ती दुसरा कोण नसून माझा भाऊ संस्थेचे संचालक असलम शेख सर आहेत. त्यांनी ह्या संस्थेचा रेफरन्स आमच्या वडिलांना दिला आणि त्यांच्यामुळे आम्ही ह्या संस्थेशी जुडलो गेलो. त्यामुळे मी संस्थेचा असलम सरांचा
व सगळ्यांचाच आभारी आहे.